पळसंब्या हद्दीत ओढ्याच्या पात्रात रामलिंग लेणी पाहायला मिळतात। या सर्व लेण्या जांबा दगडात कोरलेल्या आहेत। लेण्यांकडे प्रवेश करताच परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या दगडांमध्ये पादुका कोरलेल्या दिसतात। तिथून पुढे आपल्याला कासवाचे एक आकाराचे दगड पाहायला मिळतात। डाव्या बाजूस एक गणेशाची जांबा खडकामध्ये कोरलेली मूर्ती दिसते। पाण्याच्या प्रभावामुळे मूर्तीची झीज झालेली आहे। तिथेच डाव्या बाजूस एक छोटेसे यज्ञकुंड पाहायला मिळते। तिथून पुढे लेण्यांमध्ये जाता प्रत्येक दगडामध्ये शिवलिंग कोरलेली दिसतात। त्याचबरोबर ते शिवलिंग आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतील अशी प्रकाश व्यवस्था देखील पाहायला मिळते। तिथून पुढे एक मोठे शिवलिंग पाहायला मिळते। त्या शिवलिंगावरती पावसाळ्यामध्ये पाण्याचा अभिषेक पाहायला मिळतो। त्या ठिकाणी देखील प्रकाश व्यवस्थेचा नमुना पाहायला मिळतो। लेण्यांतून बाहेर पडताना समोरील बाजूस एक मंदिरासारखी खोली पाहायला मिळते। त्या खोलीचा मूळतः ध्यान करण्यासाठी उपयोग केला जाईल। या सर्व लेण्या जांबा दगडात कोरलेल्या आहेत। असल्याच अजून 2 लेण्या वरच्या बाजूस पाहायला मिळतात। त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला दगडांमधून वरती जावे लागते। दगडांमध्ये पाय ठेवण्यासाठी खोबण्या केलेल्या आहेत। वरती गेल्यानंतर आपल्याला 2 लेण्या पाहायला मिळतात। त्या लेण्यांचा देखील ध्यान करण्यासाठी उपयोग केला जाईल। त्या लेण्यांमध्ये ध्यानासाठी बसण्यासाठी जागा देखील आहे। वरील 2 लेण्या पावसामध्ये बंद असतात। ही होती पळसंबे येथील लेण्यांची माहिती। व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा। नमस्कार। नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठाचे दर्शन घेण्यासाठी। जर तुम्ही
कोल्हापूर गगनबावडा प्रवास करत असाल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये रामलिंग येथील संपूर्ण दगडामध्ये कोरलेल्या लेण्यांचा व्हिडिओ केला आहे, तो आपण पाहू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण आलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठाचे दर्शन घेण्यासाठी. मठाकडे जात असताना पहिल्यांदा चैतन्य म्हसोबाचे मंदिर आहे. क्षेत्रपाल म्हसोबाचे दर्शन झाल्यानंतर मठाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. खूप साऱ्या पायऱ्या चालून आपण पोचतो महाराजांच्या मठाकडे. मठामध्ये महाराजांचे व नाथ संप्रदायाचे भिंतीचे शिल्प पाहायला मिळतं. त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी, श्री गणेश व हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते व गर्भगृहामध्ये दत्त महाराज तसेच गगनगिरी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशिन यांच्या घराण्यातील होते. त्यांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर होते. त्यांचा जन्म 1906 मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंदुरे गावी झाला. 3 वर्षाचे असताना आईचे आणि 5 वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. लहानपणापासूनच ईश्वरप्राप्तीची ओढ असलेल्या श्रीपाद यांनी 6व्या वर्षी घर सोडले. नाथ संप्रदायात दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी भारतभर भ्रमण केले. बद्रीनाथजवळ एका साधूने त्यांना सर्व सिद्धावस्थेचे वरदान दिले. पुढे त्यांनी हरिद्वार, दिल्ली, भोपाळ आणि कोल्हापूर या ठिकाणी प्रवास केला. थोड्याच दिवसात श्रीपाद यांना लोक स्वामी किंवा महाराज या नावाने ओळखू लागले. महाराज हरिद्वारपासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले. तसेच ते पुढे भोपाळपर्यंत पायी गेले. तेथे एका तलावाच्या काठी स्नान करून स्थिर बसले होते. त्यावेळी त्यांच्याजवळच कोल्हापूरचे राजे व काही सरदार सहज येऊन थांबले होते. त्यांची मायबोली मराठी असल्याने हे बालयोगी गगनगिरी महाराज त्यांच्याशी मराठीत बोलू लागले. महाराजांच्या तेजाने प्रभावित होऊन कोल्हापूरचे महाराज बालयोगी गगनगिरी महाराज यांना कोल्हापुरात घेऊन आले. पुढे त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्ष तप केले. महाराजांनी व्यसनमुक्ती, निसर्ग संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य केले. त्यांना शिकागोच्या विश्व धर्म संसदेतून विश्वगौरव विभूषण पुरस्कार अर्पण करण्यात आला. जगा आणि जगू द्या हा त्यांचा संदेश होता. मठातून बाहेर पडताच वरती ध्यान मंदिर तसेच गगनगड व बाकीच्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहे. वरती जाण्याच्या मार्गावरती आपल्याला महाभारत व रामायण यांची शिल्पे पाहायला मिळतात.
वरती पोचल्यानंतर 2 मार्ग जातात. एक मार्ग ध्यान मंदिर व दुसरा मार्ग महादेव मंदिर, विठलाई मंदिर व नाथ संप्रदायापैकी एक गहिनीनाथ यांच्या समाधीकडे जातो. आपण पहिल्यांदा ध्यान मंदिराचे दर्शन घेऊया. ध्यान मंदिराकडे जात असताना आपल्याला गगनगिरी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहायला मिळतो. ध्यान मंदिरामध्ये महाराजांची एक मूर्ती देखील आहे. तेथून बाहेर पडताच आपण पोचतो गगनगड प्रदक्षिणा मार्गाकडे. तिथे आपल्याला 2 मार्ग दिसतात. आपण पहिल्यांदा प्रदक्षिणा करत गगनगड बुरुज, पंचवटी कुंड पाहू. प्रदक्षिणा मार्ग थोडा खडतर आहे. प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला गडाचे बुरुज व अवशेष पाहायला मिळतात. त्याचबरोबर कोकणाचे देखील संपूर्ण दर्शन घेता येते. तिथून पुढे कच्च्या मार्गाने आपण पंचवटी कुंडाकडे पोहोचतो. पंचवटी कुंडाकडे 7 कमानी कुंड तसेच सोनेरी कुंड व उत्तर बाजूचे कुंड पाहायला मिळते. या ठिकाणी जाताना एकट्याने व पावसाळ्यामध्ये जाणे टाळावे. त्या कुंडाच्या ठिकाणी साधनेसाठी बसण्यासाठी खोल्या स्वरूप जागा आहे. त्या खोल्या 7 कमानीचा आकार असल्यामुळे त्यांना 7 कमानी कुंड म्हणत असावेत. तेथून पुढे सोनेरी कुंड व उत्तर बाजूचे कुंड पाहूया. तिथून बाहेर पडताच आपण परत प्रदक्षिणा मार्गाने चालू लागतो. तिथून देखील आपल्याला बुरुज दिसतात. तिथून आपण पुन्हा प्रदक्षिणा मार्गाच्या सुरुवातीला येतो. तिथून आपण महादेव मंदिर पाहूया. महादेव मंदिरामध्ये प्राचीन नंदी पाहायला मिळतो. मंदिरामध्ये गेल्यानंतर महादेवाचे शिवलिंग पाहायला मिळते. त्याचबरोबर श्री गणेश, नाग व कार्तिक स्वामी यांचेही दर्शन होते.
तिथून बाहेर पडताच आपण जातो विठलाई मंदिर व नाथ संप्रदायापैकी एक गहिनीनाथ यांच्या समाधीकडे. दुरून पाहता असे भासते की तो दर्गा असावा, पण परकीय आक्रमणापासून वाचण्यासाठी गहिनीनाथ यांची समाधी अशा प्रकारे बांधली आहे. पूर्वी त्या ठिकाणी गहिनीनाथ यांचा आश्रम होता. याचा संदर्भ नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये आढळतो. समाधीच्या शेजारी विठलाई देवीचे मंदिर देखील पाहायला मिळते. तर ही होती गगनगिरी महाराजांच्या मठाची माहिती. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की सांगा. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.